प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित ठेवू. प्रियांनो, संदेश खूप महत्त्वाचा आहे. या संदेशामध्ये आपण बघणार आहोत की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 40 दिवसानंतर काय झालं, ख्रिसमसच्या 40 दिवसानंतर काय झालं आणि का आवश्यक आहे की बायबलमध्ये ज्या भविष्यवाणी दिल्या गेलेल्या आहेत, का त्यावर विश्वास करणं आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण भविष्यवाणीवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्या जीवनात काय बदल घडतात ते आपण बघूयाच. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण शिमोन आणि हॅना यांच्या जीवनाद्वारे आपण बघूया की कसं त्यांचं जीवन बदललं आणि कसं त्यांनी जे भविष्यवाणी दिल्या गेल्या होत्या त्यावर त्यांनी विश्वास ठेवला. हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे, कारण पुष्कळ ख्रिस्ती लोक भविष्यवाणीवर विश्वास ठेवत नाही आहे. पवित्र शास्त्रामध्ये 30% भविष्यवाणी आहे, म्हणून खूप आवश्यक आहे की भविष्यवाणीवर विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे. कारण भविष्यवाणी का दिल्या गेल्या आहेत, आपल्यासाठी दिल्या गेल्या आहेत हे समजून घेण्यासाठी की भविष्यात काय होणार आहे. येशू ख्रिस्ताची जन्माची भविष्यवाणी जी आहे ती उत्पत्ती 4 केली गेली होती, यशाया 40 केली गेली होती. आमच्यासाठी बाळ जन्माला येणार आहे. पण प्रियांनो, पुष्कळ जणांनी जो आहे त्यावर विश्वास ठेवला नाही आहे. आणि जेव्हा येशू ख्रिस्त या जगात आले तेव्हा त्यांनी येशू ख्रिस्ताला ओळखलंच नाही. प्रियांनो, असंच होणार आहे. आता पुष्कळ ख्रिस्ती लोक रॅप्चरवर विश्वास ठेवत नाही आहे. जे शेवटच्या दिवसाची जी घटना आहेत, क्लेशाचा काळ, मिलेनियम किंगडम, या गोष्टी विश्वास ठेवत नाही. पण जेव्हा रॅप्चर होईल तर त्यांचा विश्वास नसेल. सगळे जे विश्वासू असतील त्यांना वरती खेचलं जाईल, पण त्यांना इथं राहावं लागेल, कारण त्यांनी कधी भविष्यवाणीवर त्यांनी विश्वास ठेवला नाही आहे आणि त्यांचं हृदय येशू ख्रिस्तावर नव्हतं. आपण वाचूया लूक 2:25 वाचूया. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य येरुशलेम होता. तो नीतिमान व भक्तिवान मनुष्य असून इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभू ख्रिस्ताच्या पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्माने त्याला प्रकट केले होते. प्रियांनो, आता हे शिमोनबद्दल इथं सांगितलं आहे. आता त्याचं जे एज आहे, त्याचं जे वय आहे इथं दिलं गेलं नाही आहे. पण जर तुम्ही दुसरे सोर्सेस पाहाल तर त्याचं वय जे आहे ते 115 किंवा 116 त्याचं वय होतं. म्हणजे तो मोठं आयुष्य जगला. आता हा जो व्यक्ती होता, इथं पवित्र शास्त्र म्हणतं की तो नीतिमान होता व भक्तिमान होता. प्रियांनो, जेव्हा पवित्र शास्त्र म्हणते की हा मनुष्य नीतिमान होता, हा मनुष्य नीतिमान कसा झाला? त्याच्या चांगल्या कार्याने झाला नाही, त्याच्या विश्वासाने तो नीतिमान ठरला गेला. प्रियांनो, पुष्कळ चर्चेसमध्ये शिकवलं जाते की तुमचं कार्य खूप आवश्यक आहे. तुमच्या कार्याद्वारे तुम्ही नीतिमान ठरता. पण कार्याद्वारे तुम्ही मनुष्याच्या समोर नीतिमान ठरत असाल, पण परमेश्वर समोर तुम्ही नीतिमान नाही आहे. परमेश्वर समोर जर तुम्हाला नीतिमान व्हायचं असेल, केवळ विश्वासाच्या द्वारे, देवाच्या अनुग्रहाच्या द्वारे तुम्ही नीतिमान होऊ शकता, तुमच्या चांगल्या कामामुळे नव्हे. तर हा जो शिमोन जो होता तो नीतिमान होता त्याच्या चांगल्या कार्यामुळे नाही, पण त्याचा देवावर विश्वासामुळे. आणि तो जो आहे तो देवाने जे प्रॉमिस केलेलं होतं, ज्या भविष्यवाणी केल्या गेल्या होत्या त्यावर त्याचा विश्वास होता. भविष्यवाणी होती की मसाया येणार आहे, त्यावर त्याचा विश्वास होता. आणि तो आतुरतेने जे आहे तो येशू ख्रिस्ताची वाट पाहत होता. प्रियांनो, प्रश्न आहे की आज आपण आतुरतेने येशू ख्रिस्ताची वाट पाहतो आहे की नाही? का आपल्या यावर विश्वासच नाही की येशू ख्रिस्त काय येणार नाही आहे? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत. येशू ख्रिस्त काय येणार नाही आहे. आपण आपलं सगळं या जगातच करायचं आहे. प्रियांनो, आतुरतेने वाट पाहणे येशू ख्रिस्ताची खूप आवश्यक आहे. आता तो येणार आहे, रॅप्चर होणार आहे. आता हा जो शिमोन जो होता तो आतुरतेने वाट पाहत होता आणि पवित्र आत्म्याने त्यांना सांगितलं, जोपर्यंत तू येशू ख्रिस्ताला पाहणार नाही तुला मरण येणार नाही.
आणि म्हणून त्याचं आयुष्य जे वाढत गेलं, 119 वर्षापर्यंत तो जगला. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरता आईबाप येशूला आत घेऊन आले. प्रियानो, आता 40 दिवस झाले होते. येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर 40 दिवस झाले होते. मग विधी अनुसार जी योसेफ आणि मरिया जे आहेत येशू ख्रिस्ताला मंदिरात घेऊन आले होते. आता आत्म्याने जे आहे ते शिमोनला सांगितलं, शिमोन, तुझी वेळ आलेली आहे. तू रोज वाट पाहत होता येशू ख्रिस्ताची आणि तुला येशू ख्रिस्ताला पाहायचं होतं, पण आज ती वेळ आलेली आहे. असे पवित्र आत्माने जे आहे ते शिमोनला सांगितले, जा तू मंदिरात, तिथं तुला येशू ख्रिस्त दिसेल. हालेलुया. तेव्हा त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिलेलं आहे. इथं काय म्हटलेलं आहे? माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिलेलं आहे. प्रियानो, येशू ख्रिस्त म्हणजे काय? तारण. शिमोनचा विश्वास होता की देव जो आहे आपल्या तारणासाठी जो आहे तो येशू ख्रिस्ताला पाठवणार आहे. तर शिमोन इथं म्हटला की माझ्या डोळ्याने जे आहे तुझे तारण पाहिलेले आहे. प्रियानो, जेव्हा आपण येशू ख्रिस्ताला पाहतो, जेव्हा आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आपल्या हृदयाने, प्रियानो, आपलं तारण होऊन जातं. येशू ख्रिस्तच म्हणजेच तारण. हालेलुया. तो आतुरतेने वाट पाहत होता. पण एक दिवस आला, पवित्र आत्मा म्हटलं, जा मंदिरामध्ये. तो गेला आणि तेव्हाच येशू ख्रिस्त तिथं होता आपल्या आई वडिलांबरोबर. जेव्हा आपण येशू ख्रिस्ताची आतुरतेने वाट पाहतो, आतुरतेने आपण जे आहे त्याची भक्ती करतो, आतुरतेने प्रार्थना करतो, आतुरतेने आपण जे आहे पवित्र शास्त्र वाचतो, प्रियानो, एक दिवस तुम्ही येशू ख्रिस्ताला पाहाल. त्याने सांगितले, तू सर्व राष्ट्रासमक्ष सिद्ध केले आहेस. ते राष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. त्यांच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई यांना आश्चर्य वाटले. आता इथं जे आहे, इथं आता शिमोननी भविष्यवाणी सुरू केली. भविष्यवाणी ही होती की तू सर्व राष्ट्रांसाठी आहे. तू फक्त यहुदी लोकांसाठी आला नाही, इथं तू आलाय सर्वांसाठी. तू आलेला आहे अन्य जातींसाठी, पण तू सर्व जगासाठी आलेला आहे. सर्व जगाच्या तारणासाठी तू आलेला आहे. हे ऐकून आई मरिया आणि वडील योसेफ ते आश्चर्यचकित झाले. हा असं का म्हणतोय? पहा, इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्यांच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी त्याला नेमले आहे. यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावेस आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भोसकून जाईल. प्रियानो, आता इथं भविष्यवाणी सांगितले. येशू ख्रिस्ताची जी क्रूसावर जाणार आहे त्याची भविष्यवाणी जी आहे शिमोननी मरियाला सांगितली. काय म्हटलं आहे? आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भोसकून जाईल. प्रियानो, जेव्हा येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला तेव्हा असेच दुःख मरियाला झाले. येशू ख्रिस्ताला बघून तर ही भविष्यवाणी जी आहे शिमोननी केली गेली. प्रियानो, हा शिमोन हा नीतिमान व भक्तिमय होता. त्याचं हृदय देवावर होतं. त्याचं हृदय देवाच्या गोष्टीवर होतं आणि देवाच्या वचनावर होतं. कारण देवाने जे सांगितलंय पवित्र शास्त्रात ते होणारच आहे. ते कधी ना कधी तो होणारच आहे. आणि प्रियानो, त्याच्या आतुरतेपायी तो आतुरतेने येशू ख्रिस्ताची वाट पाहत होता. पवित्र आत्म्याने सांगितलं, तू जोपर्यंत येशू ख्रिस्ताला बघणार नाही तोपर्यंत तू मरणार नाही. हालेलुया.
आणि प्रियानो तसंच झालं, त्याने येशू ख्रिस्ताला बघितलं. आता आपण हॅना हिच्याबद्दल आपण बघूया. वचन 36. आता या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी झाल्या, मंदिरातच झाल्या. हन्ना नावाची एक संदेष्टी होती. ती आशेराच्या वंशातील फनुएलाची मुलगी होती. ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्य काल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ 7 वर्ष राहिली होती आणि ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करीत असे. प्रियानो, ही जी स्त्री होती हॅना, ही विधवा होती आणि पवित्र शास्त्रामध्ये तिचं वय दिलेलं आहे. ती 84 वर्षाची होती. ती फक्त 7 वर्ष विवाहित होती. 7 वर्षानंतर तिचे पती जे आहेत ते वारले, ती विधवा झाली. ती दुसरं लग्न करू शकले असते, दुसरं जीवन ती सुरू करू शकले असती, पण इथं तिने काय केलं, तिने स्वतःला देवाकडे अर्पण केलं. पवित्र शास्त्र म्हणतं की ती कधीही मंदिर सोडून नाही गेली व 24 तास ती उपास व प्रार्थना करत राहिली. हालेलुया. तिने त्याच वेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले आणि जे यरूशलेमच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांना ती त्याच्याविषयी सांगू लागले. प्रियानो, आणि जेव्हा तिने येशू ख्रिस्ताला बघितलं, तिने देवाचे आभार मानले आणि तिने सर्वांना जे यरूशलेमच्या मुक्ततेची वाट पाहत होते याबद्दल सर्वांना तिने सांगितलं. तर प्रियानो, इथं बायबलमध्ये शिमोन आणि हॅनाचा उल्लेख झालेला आहे. आता हे दोघं जण नीतिमान आणि भक्तिमय जीवन जगत होते. त्यांचं जीवन देवावर अवलंबून होतं. ते देवाच्या गोष्टीत ते जे आहे त्यांनी स्वतःला ओढून घेतलं होतं आणि म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त तिथे आला, जेव्हा मरिया आणि युसेफ जो आहे ते तिथं आले, तर पवित्र आत्माने या दोघांना सांगितलं, येशू ख्रिस्त आलेला ज्या त्याची तुम्ही जे वाट पाहतायत, आतुरतेने वाट पाहतायत, तो आलेला आहे आणि आज तुम्ही त्याला पाहणार आहात. आणि प्रियानं म्हणून शिमोन आणि हन्ना त्याला पाहू शकले. प्रियानो, तिथं पुष्कळ जण होते, पुष्कळ यहुदी लोक होते, तिथं परुषी लोक पण असतील, तिथं नियमशास्त्र शिकवणारे पण असतील, पुष्कळ जण होते. पण जेव्हा येशू ख्रिस्त तिथं आला, फक्त या दोघांनाच समजलं की ज्या मसीहाची भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे, की ज्या मसीहाची भविष्यवाणी केली गेली होती, तो मसीहा आज आपल्यामध्ये आलेला आहे. पुष्कळ लोकांनी जे आहेत तेव्हा येशू ख्रिस्त आला होता, पण त्यांना समजलंच नाहीये, कारण त्यांचं हृदय देवाच्या गोष्टीवर नव्हतं. ते फक्त नियमशास्त्रावर त्यांचा विश्वास होता. त्यांचं हृदय देवाच्या हृदयाची ट्यून झालं नव्हतं आणि म्हणून येशू ख्रिस्त आला, त्यांनी ओळखलंच नाही. पण फक्त शिमोन आणि हॅनानी ओळखलं. फक्त चर्चला जाणं आवश्यक नाहीये. आपलं जीवन येशू ख्रिस्तावर अवलंबून असणे खूप आवश्यक आहे. आपलं जीवन येशू ख्रिस्ताचे जे वचन आहे त्यावर असणे खूप आवश्यक आहे. तरच आपल्याला समजेल. येशू ख्रिस्त तुमच्या जवळ आसपास फिरत असेल, तुमच्या मंडळीमध्ये येत असेल, पण तुम्ही येशू ख्रिस्ताला ओळखणारच नाही, कारण तुमचं हृदय येशू ख्रिस्तापासून दूर गेलेलं आहे. आणि रॅप्चरमध्ये पण असंच होणार आहे. पुष्कळ ख्रिस्ती लोक रॅप्चर विश्वास ठेवत नाहीये आणि जेव्हा रॅप्चर होईल त्यांना काही समजणारच नाही. काय झालं, एवढे जण कुठे गेले, त्यांना ते समजणारच नाहीये, कारण त्यांनी आयुष्यभर ते येशू ख्रिस्ताच्या हृदयाशी निगडीत नव्हते. ते आतुरतेने येशू ख्रिस्ताची वाट पाहत नव्हते, ते आतुरतेने पवित्र शास्त्र वाचत नव्हते, ते आतुरतेने प्रार्थना करीत नव्हते. देवाच्या गोष्टीत त्यांचा काही संबंध नव्हता. ते फक्त चर्चला जायचे. प्रियानो, त्या दिवशी
मंदिरामध्ये किती जण आले असतील, पण कोणीही येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही आहे. असं नाही की त्यांना सांगितलं गेलं नव्हतं, किती भविष्यवाणी केल्या गेलेल्या आहेत, पण त्यावर त्यांचा विश्वासच नव्हता. आणि म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त आला त्याने ओळखलंच नाही आहे. हालेलुया. प्रियानो, म्हणून खूप आवश्यक आहे ज्या भविष्यवाणी पवित्र शास्त्रामध्ये दिल्या त्यावर विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे. कारण वाणीद्वारे आपल्याला समजते की भविष्यात काय होणार आहे. जर आपण विश्वास नाही ठेवणार, जर आपलं हृदय येशू ख्रिस्ताची निगडीत नाही आहे, येशू ख्रिस्ताच्या जवळ नाही आहे, आपलं जीवन देवावर अवलंबून नाही आहे, तर येशू ख्रिस्त आपल्या जवळून फिरकत असेल पण आपण त्याला ओळखू नाही शकणार. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो यावेळेसाठी. सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.